May I come in, sir? Good morning, sir. Good morning, ma'am. Good morning, sir. कुठून आलात आपण? सर, धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील घारगाव माझं गाव आहे. सर, माझा जन्म घारगावला झाला. माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव येथे पूर्ण झालेलं आहे. माझं माध्यमिक शिक्षण हे योगेश्वरी नूतन विद्यालय अंबेजोगाई जिल्हा बीड आणि माझं डिग्रीचं शिक्षण हे सर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथून पूर्ण झालेलं आहे. बीडला कसं झालं तुमचं एज्युकेशन नंतर? सर, जिल्हा परिषदचं शाळेचं शिक्षण हे सर मॅडम गावामध्ये झालं होतं. त्यानंतर सर काही फॅमिली इश्यूज झाले होते. माझा ॲक्च्युली मोठा भाऊ एक्सपायर झाला होता. त्यानंतर आईला पण देखील एक काळजीची गरज असल्यामुळे अंबेजोगाईला सर त्यावेळेस स्थलांतर झाले होतं आमचं. ओके, तुम्ही धाराशिवचे? हो सर. मला तुमच्या जिल्ह्याचे काही वैशिष्ट्य सांगा. सर, जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे सर सातवाहन काळामधील या जिल्ह्याला खूप एक मोठी बाजारपेठ होती. एक बौद्धिक केंद्र, ज्ञानाचं केंद्र एक होतं. सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत तुळजाभवानी मातेचं मंदिर देखील तुळजापूर येथे आहे. सोबतच कुंतलगिरीचं सर कुलभूषण आणि विद्याभूषण यांचे जे एक सिद्ध क्षेत्र आहे सर ते देखील आमच्या जिल्ह्यामध्ये उपस्थित आहे. सोबतच सरमकुंडीचा फाटा जिथं की पेढ्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. सोबत तेरखेड्याचा व्यवसाय आहे जिथं फटाक्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. सोबतच त्यामध्ये दुसरं पाहायला गेलं तर तेर हे एक ऐतिहासिक शहर आहे. गोरबा काकाची समाधी देखील ह्याच्यामध्ये गावामध्ये उपस्थित आहे. मला काही समस्या सांगा जिल्ह्याची. सर, जिल्ह्याची समस्या म्हणजे मुख्यत्वे सर शेतीची समस्या आहे. सर, कोरडवाहू शेतीचं प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं देखील प्रमाण आमच्या जिल्ह्यामध्ये वाढलेलं दिसता येत आहे. उन्हाळ्यामध्ये सर पिण्याच्या पाण्याचं टँकरवरती खूप अवलंबित्व आहे सर. आणखीन सोबतच उन्हाळ्यामध्ये चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झालेला होता अलीकडे. सोबतच औद्योगिक विकास हे पाहायचा तर तितका झालेला नाही. आणखीन त्याच्यामध्ये काही मोजके शहर. सर, आमचा उस्मानाबाद मतदारसंघामध्ये मान्य कैलास बाळासाहेब घाडगे पाटील आहेत. शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांनी कुठल्या शिवसेनेचे? सर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत. खासदार कोण आहेत? सर, माननीय ओमप्रकाश राजे निंबाळकर. ते कुठल्या पक्षाचे? सर, त्यांनी देखील शिवसेना पक्षाचे आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. तुमचे जिल्हाधिकारी कोण? सर, माननीय सचिन ओंबासे सर आहेत. तुमचं BAMS झालेलं दिसतंय 2019. हो सर. तेव्हापासून काय करताय? सर, मी स्पर्धा परीक्षेचीच तयारी केलेली मॅडम त्यावेळेस आणि फुल टाईम मी स्पर्धा परीक्षेसाठी टाईम दिलेला आहे. बरं, एवढं चांगलं नोबल प्रोफेशन तुम्ही डॉक्टर पेशामध्ये होते ते सोडून इकडं स्पर्धा परीक्षांचं का? सर, स्पर्धा परीक्षेमध्ये सर मला ऑपॉर्च्युनिटी खूप दिसतात. एक विस्तृत क्षेत्रामध्ये मला कार्य करण्याची संधी मिळू शकते. सोबतच त्यामध्ये एक डॉक्टर म्हणून माझा जो पेशंटसोबत एक डॉक्टर आणि पेशंट एवढ्याच नात्याशी माझा संबंध आला असता. सोबत एक प्रशासकीय अधिकाऱ्याशी तुलना केली असता याच्यामध्ये एक कार्यक्षेत्र देखील मोठं आहे. एक जिम्मेदारीची जास्त एक आपल्या मोठ्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करू शकतो असं मला वाटतं. त्या दृष्टीने सर मी सर मला वाटतं दोन्हीची गरज आहे सर. एक ज्या प्रकारे जर आरोग्य धोरण ग्राउंड लेवलवरती राबवण्यासाठी डॉक्टर्सची जितकी गरज आहे तितके ती चांगल्या धोरणांची एक इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी देखील. समस्या सांगा, कारण आता आम्ही इंटरव्ह्यू घेतोय ना तर सगळे BAMS डॉक्टर्सच येतात आमच्याकडे. काय BAMS डॉक्टर इकडे स्पर्धा परीक्षांकडे येतात? एक मेकॅनिकल इंजिनियर दिसतात BAMS डॉक्टर. तुम्हाला BAMS डॉक्टरच्या प्रमुख समस्या सांगा. सर, BAMS डॉक्टरच्या प्रमुख समस्यामध्ये सर एक MBBSची तुलना केली असता ज्यावेळेस त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं त्यावेळेस त्यांना कॉन्ट्रॅक्ट लेवलवरती भरती होत नाही त्यांना डायरेक्ट मेडिकल ऑफिसर म्हणून त्यावेळेस त्यांना पोस्टिंग मिळत असते. पण BAMS डॉक्टरसाठी सर PG करून त्यानंतर तुम्हाला वैद्यकीय परीक्षा द्यावी लागत असते. सोबतच ऑपॉर्च्युनिटीज थोडी कमी आहे सर शासकीय लेवलमध्ये BAMS डॉक्टर झाल्याच्या नंतर. सोबतच एक प्रॅक्टिसचा एक म्हणलं तर एक डिलेमा मनामध्ये आहे, एक कमीपणाची भावना. सोबतच कारण आयुर्वेदाला भारताला प्राचीन काळामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यावेळेस हे स्कोप होता. पण अलीकडे सर ॲलोपॅथीनं ओव्हरटेक केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं पाहायला गेल्याच्या नंतर डॉक्टरला कुठेतरी खेड्यातच प्रॅक्टिस करावं लागते. मग चांगल्या एक करिअरची ऑपॉर्च्युनिटी म्हणून सर अशा क्षेत्रामध्ये येण्याचं सोबत येतात मात्र सर्वांचं सर सिलेक्शन देखील होत नाही. त्यानंतर स्वतःच्या प्रॅक्टिसमध्येच वापस जाणं भाग पडतं सर. MBBS जेव्हा मेडिकल ऑफिसर होता BAMS जेव्हा मेडिकल ऑफिसर होता त्यांच्या पे स्केलमध्ये किती डिफरन्स पडतोय? सर, पे स्केलमध्ये जास्त डिफरन्स नाही आहे. जवळपास 7,000चा काहीतरी डिफरन्स आहे. अलीकडे सर त्यांचा MBBSचा मेडिकल ऑफिसरचं जर पाहिलं तर त्यांना सर 70,000 रुपये पगार आहे आणि जवळपास 63-60,000 आहे. पण सर भरत्या खूप रखडलेल्या आहेत आणि सोबतच मेडिकल ऑफिसरला उपकेंद्राला सर CHO वगैरे जॉईनिंग करावं लागते त्या ठिकाणी. सर, आयुष ही एक पॅथी आहे सर, भारतीय पॅथी आहे. याच्यामध्ये पुरातन पॅथी 7 पॅथींचा समावेश करण्यात आलेला आहे.
आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, सोवारिकपा सोबत त्याच्यामध्ये होमिओपॅथीचा देखील अलीकडे समावेश करण्यात आला आहे. सेंट्रल मिनिस्टर कोण आहे सर सध्याला सर कॅबिनेट मिनिस्टर पद हे रिक्त आहे, तर त्यांना माननीय जाधव प्रतापराव गणपतराव यांना राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र भार देण्यात आलेला आहे. हो सर. याच्या पहिले कोण होते? माननीय सर्बानंद सोनोवाल सर होते. तुमचा प्रेफरन्स काय? सर माझा पहिला प्रेफरन्स हा उपजिल्हाधिकारी आहे, दुसरा CO, तिसरा BDO, चौथा माझा सर असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स आणि चौथा सर लेबर कमिशनर आहे, असिस्टंट लेबर कमिशनर. उपजिल्हाधिकारी म्हणून काय काम कराल तुम्ही? सर उपजिल्हाधिकारी म्हणून सर माझं बॅकग्राऊंड देखील खेड्यातलं आहे सर. माझ्या घरी शेती असल्यामुळे सर खेड्यातले काही प्रश्न आहेत, सोबतच अलीकडे लोकसंख्या जी वाढत आहे आणि शेतीचं प्रमाण देखील घटत चाललं आहे. त्या दृष्टीने या शेतीच्या जमिनीचं सर खूप सारे वाद देखील आपल्या आता न्यायालयामध्ये आपण पाहू शकतो. तर त्या दृष्टीने एक सामाजिक जाणीव मला निर्माण झालेली आहे सर, खेड्यामध्ये राहत असल्यामुळे मी त्या दृष्टीने कार्य करू शकतो. आयुर्वेदिक डॉक्टर ना? हो सर. ते आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्यांना BMS कंप्लीट झाल्यानंतर आयुर्वेदिकची प्रॅक्टिस करण्याची परवानगी द्यावी का, आणि ते तर का? सर आता लिगली जर पाहायचं गेलं तर महाराष्ट्राचा मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट आहे 1961चा. त्याच्यामध्ये प्रकरण 3 कलम 25 नुसार महाराष्ट्रापुरती सर विशेषत्वाने दिलेली आहे सर ॲलोपॅथीची प्रॅक्टिस. याच्यामध्ये पाहायला गेलं सर आमच्या कॉलेजला देखील एक मॉडर्न कॅज्युअलिटी आहे सर, नांदेडच्या कॉलेजला. तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी या मॉडर्ननुसार देखील चालतात. सोबतच पोद्दार कॉलेज वगैरे यामध्ये देखील कॅज्युअलिटी दिली आलेली आहे सर. तर त्यामध्ये जवळपास 25% डॉक्टर्स त्याच्यामध्ये देखील ट्रेंड आहेत ॲलोपॅथीमध्ये. तर त्या दृष्टीने सर ज्यांचा ट्रेंड आहे त्यांनी सर स्वतः वैयक्तिकरित्या करतात, सोबतच प्रॅक्टिस देखील लिगली दिलेली आहे सर परवानगी महाराष्ट्रामध्ये. पण निश्चितच सर काही जे बोगस डॉक्टर्स पण यामध्ये आहेत सर, ते त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यावरती नियंत्रणाची देखील आवश्यकता आहे. आता आपण न्यूजपेपरमध्ये वाचलं डॉक्टर रिलेटेड काय न्यूजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चाललंय, काय चालू आहे? हो सर, कोलकातामध्ये सर जे निवासी डॉक्टर होत्या त्यांच्यावरती बलात्काराची दुर्दैवी घटना झालेली आहे सर, आणि त्यामध्ये त्यांना सध्याला ती लिगली CBIची त्यामध्ये इन्क्वायरी देखील सुरू आहे. आपण इकडे फक्त डॉक्टरांकडे मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांवर हल्ले होता, तर डॉक्टरांना कुठले सेफगार्ड मेजर्स आहेत अवेलेबल डॉक्टरांना? सर मी वैयक्तिकरित्या कॅज्युअलिटीमध्ये काम केलं असताना पाहिलेलं आहे की जे सिक्युरिटी गार्ड असतात ते सर कॉन्ट्रॅक्ट लेवलवरती भरती केली जाते असते. सोबतच पोलीस चौकी देखील फक्त नावालाच उपस्थित आहे सर, त्याच्यामध्ये गार्ड्स हे 24 घंटेसाठी नसतात. सोबतच जे मेडिकल डॉक्टर्स असतात, ऑफिसर्स असतात, रात्री त्यांना रात्री पण काम करावं लागतं. सोबतच स्वच्छतागृहाची देखील अनुपस्थिती असते सर त्या ठिकाणी. तर या गोष्टीने पायाभूत सुविधामध्ये खूप सारा वाव आहे सर. मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या डॉक्टरवरती हल्ला झाला हॉस्पिटलमध्ये, त्याला ना सेफगार्ड आहे कुठल्या कायद्याअंतर्गत? सर महाराष्ट्राचा कायदा पाहायला गेलं तर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ व्हायलन्स ॲक्ट अगेन्स्ट मेडिकल सर्व्हिसेसमध्ये आहे, 2010चा कायदा आहे. त्यामध्ये सर डॉक्टरला सर तुम्ही ऑन ड्युटी जर तुम्ही त्यांच्याशी जर गैरवर्तन केलं तर 3 वर्षाचा सर कारावास आहे, सोबत 50,000 रुपये यांना दंड देखील किंवा दोन्ही देखील होऊ शकतो. सोबतच अलीकडे 2022 साली एक बिल देखील ड्राफ्ट केलेलं आहे सर सरकारने, सेंट्रल मिनिस्टरने. मात्र त्याची इम्प्लिमेंटेशन झालं नाही. त्याच्यामध्ये 5 लाख रुपयाचा दंड आणि 10 वर्षापर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा कुठे आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा सर दिल्लीला आहे सर. नाव कोणाचं दिलेलं आहे? सर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाला सर नाव मला त्याची कल्पना नाही सर. मात्र योगाचं इन्स्टिट्यूट आहे, त्यांना मोरारजी देसाई यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राच्या नावाला 3 आरोग्यविषयक समस्या समोर सर. 3 आरोग्यविषयक समस्या म्हणजे सर पायाभूत सुविधाची कमतरता आहे. अलीकडेच आजच्याच पेपरमध्ये एक न्यूज होती सर की जवळपास 2550 जवळपास प्राथमिक आरोग्य केंद्रांना गळती लागलेली आहे सर. त्या ठिकाणी पायाभूत सुविधा त्याच्या खूप साऱ्या रूम्स ह्या बंद असतात. सोबत डिस्पेन्सरीचा प्रॉब्लेम आहे आणि विशेष म्हणजे 20,000 जवळपास पदं हे रिक्त आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याला. सोबतच आरोग्याची समस्या पाहिलं गेलं तर पोषणाचा स्तर इतका चांगला नाही आहे. आणखीन महिलांमध्ये पाहायला गेलं तर ॲनिमियाच्या जवळपास 3 पैकी 1 महिला ही ॲनिमियाने ग्रस्त आहे. सोबतच बालकामध्ये म्हणलं तर कुपोषणाच्या समस्या देखील अलीकडे जाणवून आलेल्या आहेत महाराष्ट्रात. मला आरोग्यविषयी 5 योजनांची नावे सांगा सर. सध्याला सर्वात मोठी म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन सुरू आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान. सोबत राष्ट्रीय आयुष मिशन देखील यासोबत सुरू आहे. पुन्हा पंतप्रधान आयुष्मान योजना आहे, पंतप्रधान जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या योजना कार्यरत आहेत सर. तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता? सर माझा जिल्हा धाराशिव आहे सर. धाराशिव नाव कसं पडलं?
सर याच्यासाठी 2 थिअरी सांगितल्या जातात, धार आणि आशिव. म्हणजे धार म्हणजे डोंगराचा कड्याचा प्रदेश आणि आशिव म्हणजे तिथे राहणाऱ्या काही टोळ्या किंवा जमाती होत्या, त्यांच्यावरून धाराशिव नाव पडले. सोबतच इथे आणखीन एक थिअरी मांडली जाते की इथं धारासूर नावाचा एक असुर राहत होता, त्यानं शंकराची आराधना केली आणि तो बलवान झाला. तर त्यावेळेस सर दुर्गा मातेनं या ठिकाणी धारासूर मर्दिनीचं त्यावेळेस तिनं रूप धारण करून त्याचं मर्दन केलेलं आहे सर. त्या दृष्टीने सर धाराशिव नाव पडलेलं आहे. काही लेणी आहेत का तुमच्याकडे? हो सर, धाराशिवच्या लेण्या आहेत, त्याला चांभार लेण्या देखील म्हणतात. त्याच्यामध्ये जैन लेण्या देखील आहेत आणि बौद्ध लेण्या देखील आहेत सर. कुठल्या शतकातल्या त्या लेण्या? सर ते शतकाचं सर त्याच्यामध्ये थोडीशी मतभिन्नता आहे. ते गुप्त काळातील सांगतात काही जण, तर काही जणांचं सर ते 8व्या शतकापर्यंत राष्ट्रकूटाच्या काळातल्या देखील सांगतात. आईवडील काय करतात? सर माझे वडील माध्यमिक शिक्षक आहेत, आई गृहिणी आहे आणि सोबतच शेतामधील सर्व काम सर पाहण्याचं तिनं कार्य करते सर. काय कुठली पिके घेता तुम्ही? सर सध्याला शेतीमध्ये सर सोयाबीन आहे, मूग आहे, तूर, सोबतच सीताफळाची सर गेल्या वर्षी लागवड देखील केलेली आहे. बरं, मग सीताफळाच्या 3 जाती सांगा बरं. सर सध्याला आम्ही शेतामध्ये सर गोल्डन लावलेली आहे, सोबतच त्याच्यासोबत धारूर देखील आहे, पुरंदर आहे, पुन्हा बाळानगर देखील आहे, त्यासोबतच हनुमान एक जात देखील आहे सर. सरदार जातीची काय विशेषता आहे? सर सरदार जाती सर पेरूची जाती आहे सर. सरदार याची नाही सर. ठीक आहे, मला त्याच्यावर पडणार 2 रोगांची नाव. सर सध्याला एवढा अनुभव नाही सर, कारण ते आता रोपटेच आहेत सर. त्याच्यामध्ये पण पांढरी एक रस शोषक आळी देखील पडते त्याच्यामध्ये. MSP काय सर मिनिमम सपोर्ट प्राइस. कोणती आहे करता? सर ते आर्थिक केंद्र सरकारची आर्थिक सल्लागार समिती, जी आर्थिक कॅबिनेटची समिती आहे, ते जाहीर करत असतात. त्याला कृषी मूल्य आणि किंमत आयोग यांच्या शिफारशीवरून कॅबिनेट ह्याची अप्रूव्ह करत असतं सर. मला न्यू एज्युकेशन पॉलिसी सांगा बरं. सर न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मुख्यत्वे सर जो शाळेतला जो अभ्यासक्रम आहे तो बाहेरच्या जगाशी जोडण्याचा याच्यामध्ये केलेला आहे, प्रस्तावित आहे. सोबतच GDPचा 6% खर्च देखील त्याच्यावरती करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. सोबतच त्यामध्ये सर भारतामध्ये जो प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा स्तर आहे त्याच्यामध्ये ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा 2030 पर्यंत 100% करण्याचा प्रस्तावित आहे. सोबतच यामध्ये डिग्रीसाठी फ्लक्च्युएशन देखील आहे. सोबतच तुम्ही व्यावसायिक डिग्रीज देखील करू शकतात. BMS किंवा ज्या वरच्या डिग्रीज आहेत त्याच्यामध्ये त्यांचा कार्यकाळ थोडासा कमी करण्यात आलेला आहे. स्ट्रक्चरमध्ये काय चेंज केलं? सर स्ट्रक्चरमध्ये चेंज म्हणजे सर 5-3-3-4 अशा पद्धतीनं सर त्याच्यामध्ये करण्यात आले. फाउंडेशन, प्रिपरेटरी, मिडल आणि सेकंडरी असं त्याच्यामध्ये करण्यात आलं आहे, जो की जुना 10+2+3 असा होता, त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. तुम्ही म्हटले की अलीकडे असं झालंय की आयुर्वेदामध्ये जे काही आहे प्राचीन काळात किंवा थोडंसं अगोदर मॉडर्न सायन्स यायच्या अगोदर, ॲलोपॅथी यायच्या अगोदर आयुर्वेदाला महत्त्व दिलं जात होतं. आता तेवढं महत्त्व दिलं जात नाही. तुम्ही जर डॉक्टर म्हणजे तुमचं जे काही डिग्री आहे किंवा तुमचं प्रोफेशन जर तुम्ही प्रॅक्टिस केलं असतं तर तुम्हाला मिळाली असते अपॉर्च्युनिटी अवेअरनेस क्रिएट करण्याची. निश्चितच मॅडम, मला त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी देखील होती. सर मी बेटर एका माझं अकॅडमिक स्ट्रॉंग असल्यामुळे सर मला प्रेरणा भेटलेली आहे की मी मॅडम स्पर्धा परीक्षा करावी. त्यानंतर कदाचित जर याच्यामध्ये सर माझं दुर्दैवानं सिलेक्शन नाही झालं तर सर मला थोडंसं ब्रशअप करावं लागेल माझं नॉलेज सर. आणि मॅडम त्यानंतर मी स्वतःच्या व्यवसायामध्ये देखील जाऊन चांगल्या पद्धतीनं कार्य करेल असा मला विश्वास आहे. तुम्ही समजा गेलेच रिटर्न प्रोफेशनमध्ये, तुम्ही काय वेगळं कराल? मॅडम त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह राहण्यासाठी मी प्रयत्न करेल, कारण आयुर्वेदामध्ये माझी चांगली प्रॅक्टिस देखील, माझं त्याच्यामध्ये इंटरेस्ट देखील आहे. त्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह थोडक्यात पाहायला गेलं तर खेड्यामध्ये जर पाहायला गेलं तर तितकं त्याचा स्कोप नाही आहे. सोबतच त्याची क्लिष्ट औषध घेण्याची पद्धती आहे, त्याच्यामध्ये अनुपान नावाचे एक तत्व देखील देण्यात आलेलं आहे आयुर्वेदामध्ये. तर त्या दृष्टीने मी सहकार्य करेल की बेसिक लेवलवरती फार्मसी अटॅच नसतात खूप साऱ्या हॉस्पिटल्सला, तर त्या ठिकाणी मी माझ्या लेवलवरती खूप साऱ्या अशा वनस्पतीची लागवड करण्याचं देखील माझं धोरण आहे राहील सर. त्यानंतर आणि लोकल लेवलवरती मी जर औषधं निर्माण करू शकलो तर निश्चितच त्याचा सर फायदा देखील होऊ शकतो मला आणि माझ्या कम्युनिटीला देखील. ओके, आपण एक साईड बघितली, मग दुसऱ्या साईडला तुम्ही प्रशासनात येऊन हॅविंग की तुम्हाला गिव्हन की तुम्हाला आयुर्वेदाची बरीच माहिती आहे, ही अवेअरनेस तुम्ही आपल्या भारताचं सायन्सचं जे काही अवेअरनेस आहे हे तुम्ही कसं स्प्रेड कराल ॲज अन ऑफिसर? ॲज अ ऑफिसर म्हणजे पाहायला गेलं मॅडम तर आरोग्य क्षेत्रामध्ये एक विभागाच्या अंतर्गतमध्ये काम करत असताना आपण पाहतो की आता कुपोषणाची समस्या देखील वाढलेली आहे. याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण पाहिलं तर
आपण हे मॉडर्न मेडिसिनवरती जास्त डिपेंडेड असतात कधी कधी, त्यावेळेस बालकामध्ये ज्या खाण्यापिण्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की एक थोडक्यात पाहायला गेलं तर आयुर्वेदाचा आहार जो आहे त्यामध्ये आपण खूप साऱ्या ज्या टेक्निक्स आहेत आपल्या फूड तयार करण्याच्या त्या देखील चुकीच्या आहेत. त्यामध्ये एक कॅम्पेन म्हणजे की समजा आपण भाताचं पाणी जे असतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ किंवा साखर टाकून जर आपण लहान मुलाला दिलं तर त्याच्यावरती त्यांचं चांगल्या पद्धतीनं देखील त्यांचं पोषण देखील होऊ शकतं. सोबतच भाज्या कशा कराव्या किंवा सोबतच आपली दिनचर्या कशी असावी, सोबतच ब्राह्ममुहूर्तावर सांगितलेल्या आयुर्वेदामध्ये उठावं म्हणजे 4 वाजेपर्यंत, त्यामध्ये कफाचा संचय होत असतो माणसाच्या शरीरामध्ये, सोबतच पोट देखील चांगल्या पद्धतीने साफ होऊ शकतं. असे ज्या ठिकाणी मला मॅडम त्यामध्ये मला स्कोप मिळेल त्या ठिकाणी मी कार्य करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या एज्युकेशन मध्ये श्लोकांचा बरंच महत्व आहे. हो मॅम. मला एखादा श्लोक सांगता येईल आणि त्याचा अर्थ सांगता येईल? ठीक आहे मॅम. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदाचं प्रयोजन, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम व्याधितानाम व्याधी परिमोक्ष सांगितलेलं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये प्रायोरिटी ही पहिल्यांदा स्वस्थ व्यक्तीला देण्यात आलेली आहे. आयुर्वेदामध्ये क्युरेटिव्ह पेक्षा प्रिव्हेंटिव्हवरती जास्त लक्ष दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही एका व्यक्तीचं स्वास्थ्य हे रक्षण करणं पहिल्यांदा तुमची जिम्मेदारी. यामध्ये सर्व थेरपी देखील त्या ठिकाणी आहे. बरेच जण म्हटलेत की आयुर्वेद जे आहे ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे आणि ॲलोपॅथी जे आहे ते क्युरेटिव्ह आहे. म्हणून आयुर्वेद क्युरेटिव्ह नाही करू शकत का? प्रिव्हेंट जर नाही केलं तुम्ही आणि तुम्हाला एखादा आजार झाला तर आयुर्वेद ते फिक्स नाही करू शकत का? मॅम प्रिव्हेंटिव्ह देखील आहे, पण मात्र इमर्जन्सीमध्ये आता थोडक्यात आपण पाहिलं की आता सध्याला जो एक आपला वातावरण देखील झालेलं आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या व्याधी निर्माण झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये रिसर्चची खूप सारी याच्यामध्ये गरज देखील आहे आयुर्वेदामध्ये आणि तेवढी ती पेस पकडण्यामध्ये आयुर्वेद सध्याला सक्सेस राहिलेला नाहीये. जे की मॉडर्न टेक्निक असतात ॲलोपॅथीमध्ये त्यामध्ये खूप साऱ्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, तितका याच्यामध्ये केला जात नाही. आयुर्वेदाचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे मॉडर्न सायन्सला? मॉडर्न सायन्समध्ये मॅडम पाहायचं गेलं तर जो सुश्रुत आहेत, सुश्रुत ज्यांनी मॉडर्न सर्जरी जो विषय होता तो पहिल्यांदा आयुर्वेदामधूनच आलेला आहे. ज्यावेळेस भारतामध्ये आक्रमणं झाली परकीय त्यावेळेस अरबांनी ही जी सर्व आपली ज्ञानाची संपदा होती ती बाहेर ग्रीसमध्ये त्यांच्या थ्रू गेलेली आहे. त्यावेळेस हिपोक्रेटिस आपण जर पाहिलं तर आता आमच्या वैयक्तिक आयुर्वेदामध्ये सर की डोळ्याच्या सर्जरीज होतात त्यामध्ये, तर त्यामध्ये कॅटरॅक्टची सर्जरी पहिल्यांदा ही आयुर्वेदानं सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स होऊन ती ॲलोपॅथीच्या नंतर पुन्हा याच्यामध्ये ॲड झालेली आहे. सर तुमच्या हॉबीज काय आहेत? मॅडम माझी हॉबी म्हणजे क्रिकेट खेळणं माझी हॉबी आहे. सोबतच माझ्या शेतामध्ये देखील मला काम करण्यासाठी आवडतं. इंडियन क्रिकेट टीमचे कॅप्टन कोण आहे? मॅडम सध्याला वन डेचे कॅप्टन रोहित शर्मा, सोबतच T20 सूर्यकुमार यादव आणि टेस्टचं देखील रोहित शर्मा यांच्याकडेच कॅप्टनशिप आहे. इंडियन क्रिकेट टीममध्ये वुमेन्स टीम पण आहे का? हो मॅम आहे. त्यांचे कॅप्टन आहेत? त्यांचे कॅप्टन आहेत मॅम. त्यांचं वन डेच्या कॅप्टन जे आहेत ते हरमनप्रीत कौर, टेस्ट क्रिकेटच्या पण हरमनप्रीत कौर आहेत आणि T20 मध्ये स्मृती मंदाना यांना कॅप्टनशिप देण्यात आली. तुम्ही इंडियन क्रिकेट टीम म्हटल्यानंतर तुम्ही वुमेन्सची टीमला गृहीतच धरले नाही, म्हणून तुम्ही वुमेन प्रति संवेदनशील नाही आहात असं समजायचं का? नाही मॅम, नाही, चुकीचं आहे. वुमेन क्रिकेट उलट जास्त सर्वात टेक्निकल आहे मॅम. याच्यामध्ये हे सायंटिफिकली देखील प्रूव्ह झालेलं आहे, कारण आता T20 क्रिकेटमध्ये आलं तरी त्याच्यामध्ये जो एक टेक्निक आहे ती वुमेन क्रिकेटच टिकवून ठेवलेली आहे वुमेन क्रिकेटने आणि त्यांचे शॉर्ट सिलेक्शन वगैरे सगळं टेक्निकली साऊंड असतात. तुमचे रोल मॉडेल कोण आहे? म्हणजे वैयक्तिक जीवनात मॅम माझं वैयक्तिक जीवनामध्ये रोल मॉडेल म्हणल्यावर माझी आईच आहे मॅम. आईकडेच पाहून मी परिस्थितीला कधी घाबरून जाण्याची गरज नाही असं आईने शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये तिचं त्यावेळेस शिक्षण होऊच शकलं नाही, तर त्यावेळेस आईने स्वतःला मला वैयक्तिकरित्या की माझं जरी शिक्षण झालं नसलं तरी तू पुढे गेला पाहिजे ही गोष्ट मॅम माझ्यासाठी महत्त्वाची आहे. सॉरी मॅम, मी प्रशासनामध्ये सांगू शकणार नाही. मॅम मी आशावादी राहतो, मला प्रयत्नशील आहे, मला प्रत्येक वेळेस प्रयत्न करण्यासाठी आवडतो. एखादी गोष्ट मनापासून करण्यात देखील माझी कॅपॅसिटी राहते. सोबतच प्रसंग पडला असता माझं शारीरिक कष्ट करण्याची देखील माझी कॅपॅसिटी असते. मॅम माझी पित्तच प्रकृती असल्यामुळे मला साहजिकच राग जास्त येतो. रागावरती मला कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे. सोबतच जास्त वेळेस कधी कधी ओव्हर थिंकिंगवरती पण जातो, मूड स्विंग्स होतात. मॅम काय करता तुम्ही ओव्हरकम? मॅम जास्त शांत राहण्याचाच प्रयत्न केलेला आहे. काही वेळेस एकट्यामध्ये बसून देखील आपण विचार करू शकतो की माझ्या काही गोष्टी चुकलेल्या असतील किंवा माझं हे वागणं बरोबर नव्हतं, त्या दृष्टीने मी त्याच्यावरती
कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. आयुर्वेद डे कधी असतो? आयुर्वेद डे सर 2016 पासून केलेला आहे. त्याच्यामध्ये धनत्रयोदशी दिवशी आयुर्वेद डे साजरा केला जातो. त्या दिवशी धन्वंतरी जे आयुर्वेदाचे देवता होते 24चा सर धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला. माफ करा सर, डेट नाही माहिती. माहिती काय मार्ट? हो सर, काय? महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्शियल डॉक्टर्स ही संघटना आहे. एक न्यूज होती चर्चेत, काय होतं सर? त्याच्यामध्ये सर स्ट्राईक आहे सध्याला सुरू केलेलं त्यांनी, की डॉक्टरच्या सेफ्टीच्या इश्यूसाठीच स्ट्राईक्स आहे याच्यामध्ये त्यांनी सुरू केलेला. कारण बेसिक अम्युनिटीज की पायाभूत सुविधा असाव्या, सोबतच 2022 साली जो कायदा केलेला आहे तो त्याची अंमलबजावणी करावी यासाठी त्यांनी स्ट्राईक केलेली आहे. सर प्रयत्नवादी सर. थँक्यू सर. थँक्यू. कसं वाटलं मग? छान वाटलं सर. आमची दिवसाची सुरुवात तर खूप छान केली तुम्ही. व्हेरी गुड. थँक्यू सर. डेट नाही आलेली ना आपली? नाही सर. आपली लीड किती असेल? सर माझा स्कोअर सर 474 आहे सर, विदाउट रायटिंग. 474? हो सर. वी विल बी द महाराष्ट्र टॉपर, वन ऑफ द महाराष्ट्र टॉपर. आणि इंटरव्ह्यूची एवढी चांगली तयारी का आपण महाराष्ट्र टॉपरच राहिलं पाहिजे. होप सर, आता होपच आहे माझ्याकडे. नाही, तुमची तयारी एवढी चांगली आहे का राहणारच आहे. आपल्याकडे आतापर्यंत हायस्ट 477चा आहे. 477चा हायस्ट आतापर्यंत आपल्याकडे आलेला. खूप चांगला चान्स आहे की तुम्ही इंटरव्ह्यू ओव्हरटेक करा. येस, यू विल डेफिनेटली ओव्हरटेक इन सर. मी सध्याला ओव्हरटेकचा नाही विषय, माझ्याकडून 100% गेलं पाहिजे एवढं सर आहे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आपल्याला कॅटेगरीमध्ये जागा काही आहे का क्लास 1? सर NTC कॅटेगरी आहे माझी. त्याच्यामध्ये सर नाही, यावर्षी बीडीओची आहे सर. नाही, मला वाटलं का कॅटेगरीमध्ये जागा नसतील. ओके. मी 73 प्लस दिलेत आज. अँड हे 73 हा तुमचा बेंच मार्क, याच्यापेक्षा खाली तुम्ही आलेच नाही पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे की आपली जी ही तयारी ती कंटिन्यू ठेवायची. मी तर म्हणेन तुम्ही पुढच्या प्रिलिमकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल. तुम्ही टॉप इंटरव्ह्यूचीच तयारी करा आणि आत्ताच आपली एक्झामची तयारी संपली पाहिजे इथं. ठीक आहे. सर महाराष्ट्रातून पहिलं आलं तरच DCI यावर्षी एकच जागा. यू हॅव दॅट चान्स. मी तर म्हणेल की पोस्ट आपल्याला आता गौण मुद्दा झालाय. बाकीचं टॉप याचा विचार करा. तुमची तयारी तेवढी आहे म्हणजे जेवढे आमच्याकडे मुलं आले ना 450-60 प्लस, त्यांचे तुम्ही बेस्ट आहे. व्हेरी गुड. इंटरव्ह्यू इमोशनल फील होतंय का तुम्हाला? सर हे खूप कष्टाने केलेलं आहे त्याच्यामुळे. ते मला तुमच्या आईचा पण जेव्हा मॅडमने प्रश्न विचारला तेव्हा जाणवलं की तुम्ही थोडंसं हे होतंय, बट यू डिझर्व इट. ठीक आहे. आणि म्हणजे स्वतःला ती शाबासकी द्या. कारण तुम्हाला सांगतो की एवढं बेस्ट, म्हणजे मी एवढं लिहिलंय ना का व्हेरी गुड कॉन्फिडन्स, बेस्ट आय कॉन्टॅक्ट, हातवारे बेस्ट, व्हेरी गुड इन्फॉर्मेशन, मांडणी एकदम बेस्ट आहे तुमची, ग्रॅज्युएशनचं नॉलेज, आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांचं नाव केलेलं आहे मोठं. सो डू नॉट वरी. आणि आपल्याला महाराष्ट्र टॉप यायचंय. खूप चांगली सेन्स ना तुम्हाला. तुमचं नाव आहे ना सर, तुम्हाला सर्च करायला लागणार. तुम्हाला असं करायचं. पहिल्या आपण येणार आहोत. पहिल्या 5 मध्ये तुम्ही 100% असणार. 100%. पण आपल्याला पहिले यायचं, यासाठी हे करायचं. याच्या पहिले आयोगाचा दिला होता इंटरव्ह्यू? नाही सर, माझा पहिलाच इंटरव्ह्यू. ओके ओके. डू नॉट वरी. आता हा कॉन्फिडन्स आपल्याला कॅरी करायचा आहे. हो सर. कंटेंट तुमचं बेस्ट आहे. व्हेरी प्लेझंट पर्सनॅलिटी. म्हणजे जेव्हा माझे प्रश्न झाले ना मी तिथंच खुश झालो होतो. पण सरांचे मॅडमचे तुमचे उत्तर ऐकून मी अजून मला असं वाटलं काय आहे यांना अजून मार्क्स दिले पाहिजे. लेवल तीच मेंटेन केली शेवटपर्यंत तुमची. म्हणजे प्रत्येक लेवलला आम्ही ग्रिल केलं पण तुम्ही तिथंच होते. बेस्ट मॅनर्स आणि एटिकेट्स. धाराशिवचे तुम्ही वैशिष्ट्य समस्या एकदम परफेक्ट सांगितल्या. 1-2 सूचना फक्त. आताही पण पॅनलवर लेडी मेंबर आहेत, 1-2 पॅनलवर आहेत. तर मग सपोज मी जेव्हा प्रश्न विचारतोय ना तेव्हा मॅडमला ऍड्रेस नका करू. ठीक आहे. नाही सर, प्रॉब्लेम होता सर, तुम्ही प्रश्न विचारल्यावर खाली पाहतो, मॅडम पाहत होत्या म्हणून मी त्यांना. नाही, आणि ते पण लक्षात ठेवा तिथं ना पॅनल काही पण करतं. हे लिहित राहतं, एखादा चेअरमन उठूनच जातो मोबाईलमध्ये. माझे इंटरव्ह्यूचे कंटिन्यू असे मोबाईलमध्ये होते वाक्स. आपण डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचं. ते खाली जर लिहिलं लागले ना तुमचं नजर वरतीच पाहिजे लोकांकडे. पण ऍड्रेस मलाच करा. जर मी प्रश्न विचारला तर मॅडम जेव्हा विचारतील तर मॅडमला ऍड्रेस करा. मग त्याच्यात सर नाही घ्यायचं, मग मॅडमच करायचं. ठीक आहे. मी ते सर मॅडमचं लिहिलं. तुम्ही उपजिल्हाधिकारी हे पूर्ण नाव म्हटले पण त्याच्यानंतर CO BDO असे म्हटले, ACST. तर ते पूर्ण नाव घ्या. फुल फॉर्म म्हणजे तो फॉर्मल वे आपला. ACST पूर्ण घेतलं तुम्ही, ते BDO आणि CO तेवढं फक्त म्हणजे काय हे नाही. आणि
आपलं ते प्रॉपर आहे का? वैयक्तिक आयुष्यात माझी आई माझी रोल मॉडेल आहे. एक प्रशासनातील जर जमलं आता वेळ असेल तर करून ठेवा. तर तुम्हाला जर सांगायचं असेल ना तात्यारावला नाही तुम्ही सांगू शकता, तुम्ही डॉक्टर रिलेटेड ते ऑफिसर पण होते. येस मेडिकल ऑफिसर होते. मेडिकल ऑफिसर त्यांची माहिती घेतली ना खूप छान होईल. हा आणि त्याचं नावही खूप छान आहे. खूप छान आहे त्यांचं. ते आहे डॉक्टर शेखर परदेशी सर, डॉक्टरच होते. तर त्यांचं तुम्ही सांगू शकता. एखाद्या डॉक्टर लहान यांचं जर घेतलं ना म्हणजे त्यांनी मेडिकल प्रोफेशन मध्ये लय भारी काम केलंय. तुम्ही असं वेगळे मी इकडे पण आणखी वाटलं तुम्ही दोघांचे नाव घेऊ शकता. फक्त त्यांची थोडीशी इन्फॉर्मेशन करा, कारण तुमच्याशी ना बोलायला आवडणार आहे पॅनलला. मग त्या लेवलला आपल्याला प्रॉपरली घेऊन जायचं आहे. क्रिकेटचं ते मॅडमने विचारलं आणि मुद्दामून विचारतो, कारण विमेन आपल्याकडून राहून जातं. तर म्हणून आपण मॉकला तुमची हॉबी माझी हॉबी सेम. दुसरं काही ट्रान्सक्रिप्ट आले तुमच्याकडं? सर नाही सर, वैयक्तिकरित्या नाही पाहिले, जुन्याच मी पाहिलेल्या होत्या. आता आपल्या काही स्टुडंटचं झालं, त्याच्यातले एक मॅडम BAMS आहेत ना, परवा झाला इंटरव्ह्यू. मला माझा नंबर घ्या बाहेर ना, मला मेसेज करा, मी ते तुम्हाला पाठवतो. 3-4 ट्रान्सक्रिप्ट आहे. मग त्या दृष्टीने पण आपण आता ह्या ट्रान्सक्रिप्टचा थोडासा हे करू. आजही आपले काही स्टुडंट्स इंटरव्ह्यूला आहेत. बट व्हेरी गुड महेश, म्हणजे एवढं बेस्ट केलंय ना तुम्ही. सो मी तेच म्हणते की ही शाबासकी द्या स्वतःला. ह्या काळात निगेटिव्ह लोकांच्या बरोबर राहू नका. ठीक आहे. अँड यू आर रेडी फॉर द इंटरव्ह्यू. माझा एक सल्ला राहील तुम्हाला, मला पण तो संकल्प सरांनी तेव्हा दिला होता. तुमच्याकडे बघून मला तेच वाटतं की डोंट गिव्ह मोर मॉक्स. आणि मला तेच वाटतं की मला नव्हतं वाटलं, मला असं वाटलं की त्यांनी खूप प्रिपेअर्ड असे 2-3 ठिकाणी मॉक्स घेऊन मग सुधारणा करून मग आलेलं. मला थोडंसं तसं फिलिंग आलं, कारण आहेत तसे स्टुडंट. 2-3 आयोगाचे मॉक दिले मग दुसरं एवढं छान चांगलं. हा, तुमचं एकदम बेस्ट तयारी आहे मॅम. थोडंसं तो कॉलेजच्या वायवाचा देखील आहे, म्हणजे ते पॅनल मेंबर बेड वायवा होतो ना आमचा, तर ते त्याच्यामध्ये पण थोडेसे खूपच छान आहे. खूप छान आहे. बाकी सांगण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही सगळे आन्सर्स खूप छान दिले. ते तुमचं मी जिथे विचारलं ना की मग आयुर्वेदात क्युरेटिव्ह नाहीये का, तिथे तुम्ही म्हणजे सरांचं सजेशन आलं की मला ते असं होतं, म्हणजे की आता ती अपेक्षा असते का प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे एक आपण त्याच्यात आयुर्वेदामध्ये हे करू शकतो का, आयुर्वेदा बेस्ट आहे कारण प्रिव्हेंटिव्हवर आपण लक्ष देतो. आताच्या मेडिसिनने पण ते काम जास्त केलं पाहिजे. आणि दोन्ही हँड इन हँड जर गेल्या, कारण प्रिव्हेन्शन हे करतात आणि जर मोठा डिसीज सपोज जर झाला किंवा काय हे म्हणतात ना शॉर्ट टर्म मध्ये मॉडर्न मेडिसिन लगेच कामाला येते ना, आपला आयुर्वेदा तुमच्या क्रॉनिक डिसीजेससाठी आहे. तर तुम्ही ते असे शब्द थोडेसे त्याच्यात वापरू शकता. किंवा अजून एक असंही म्हणू शकता की म्हणजे जर क्युरेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायचं असेल तर सगळ्यांना वेळेवर डायग्नोसिस करणं गरजेचं आहे. एकदम आजार आल्यावरतीच डायग्नोसिस केलं तर डिफिकल्ट आहे, कारण हे लॉंग टर्म थोडंसं असतं. खूप बेस्ट होतं. खूप छान राहील. एक्सिलेंट. आम्ही तर म्हणजे एक्सपेक्ट करतो की तुम्ही ना वरती असाल 1-2 मध्ये. तशीच आम्हाला वरती तुमचं नाव बघायला जास्त आवडेल. आणि यू डिझर्व इट. म्हणजे काय कॉन्फिडन्स बूस्ट करायला नाही म्हणत आहे, बट यू डिझर्व इट. ठीक आहे.